हाय मैत्रिणींनो, बघा आज साधा टक्सचा ब्लाऊज कसा शिवायचा हे बघणार आहे आपण। बंद पेपर बघा, दोन बाजूची बंद पेपर बाजू आपल्याला बाहेरून घ्यायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडून करायची आहे, उघडी बाजू समोरून करायची आहे। तर आपण उंची बघा ब्लाऊजची 13.5 आहे, आपण 14 घेणार आहे कारण हा ब्लाऊज माझाच आहे। साधा आहे कारण हा माझा जुना ब्लाऊज आहे, कारण मला साध्याची तुम्हाला माप दाखवायची होती म्हणून मी माझाच ब्लाऊज घेतलाय। बघा गळा किती आहे, 5 आहे, तर आपण 5च घेणार आहे। 5 वर बघा आपण टिक मार्क केली आहे आणि वरती 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला गळ्यासाठी आणि खाली 2.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथून बघा पुढे आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच। तुम्हाला दाखवते शोल्डर बघा माझा हा जुन्या ब्लाऊजचा 1.5 इंच आहे फक्त, पण आपल्याला इथं 3 इंचचा घ्यायचा आहे कारण हा ब्लाऊज बघा माझा खूप दिवसाचा आहे। म्हणजे बघा तुम्हाला कधी सांगू, आता 2013-14चा माझा हा ब्लाऊज आहे साधा, कारण माझ्याकडे साधे ब्लाऊज आत्ता तर ह्याच्यामध्ये तर नाही आहेत, तर हा माझा खूप जुना ब्लाऊज आहे। तर मला टक्सचा ब्लाऊज तुम्हाला दाखवायचा म्हणून हा ब्लाऊज मी घेतला बघा मापासाठी। हे बघा छाती किती आहे आपली, 9 आहे, 9 आहे, 9 9.5 येते आपली, तर आपण 10.5 घेणार आहे बघा। छातीचा निम्मा भाग 10.5 घेतलं तर आपलं किती होतो, 21चा होतो, पूर्ण 21चा होतो, तर निम्मा घ्यायचा आपला 10.5 छाती घेतली आपण। असं टिक मार्क करायचं आपण, जिथं जिथं आपण माप घेतो तिथं तिथं टिक मार्क करायची। सेम मी कटोरीचा बाजू तुम्हाला कटोरीचा माप दाखवलं होता, सेम तसंच आहे, सेम सगळं आहे, फक्त टक्स वेगळे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि समजून घ्या। हा जर माझा परफेक्ट ब्लाऊज तुम्ही जर खरंच शिकायचा असेल, तुम्हाला क्लास लावायची पण काही गरज नाही आहे, तर गेलं तरी आता क्लाससाठी बऱ्याच फीस वाढल्यात आणि ते काय डोक्यात आपल्या घुसत नाही, त्यामुळं हा ब्लाऊज मोबाईल बघायचा, व्हिडिओ मागं पुढं करून बघायचा, असंच पटकन समजता हो। हे बघा ही कंबरपट्टी घेतोय आपण, मी वरती घेतली 10.5, तर खाली घेणार आहे आपण 9.5। हे बघा 9.5 घेतली आणि शोल्डर 2.5चा घ्यायचा आहे आपल्याला। 2.5च्या शोल्डरवर बघा मी पूर्ण टिक मार्क केली आहे। आता हे रेष पेननी तुम्हाला रेष मारल्यावर तुम्हाला नक्कीच ओळखायला येईल, कारण टिक मार्क दिसत नाही आहेत, पेन काळा आणि पेपर पण काळं झाले असं। तर बघा आपण टिक मार्क केली आहे मुंड्याची, मुंडा बघा आपण 5चा घेतला होता, 5.5चा। आता बघा ही इथून ही रेष मी फक्त मारते, ही प्रॉपर नाही, आपल्याला खाली त्याच्या रेष मारून घ्यायची आहे, मी तुम्हाला दाखवते बघा। हे बघा इथून मारायची आपल्याला। पहिला माझा हा जुना ब्लाऊज आहे ना, ती त्याचा एवढाच मुंडा होता आणि मी एवढं वाढून घेतले पुढं, हे दाखवायचं होतं फक्त मला। हे बघा आपण 5.5चा मुंडा घेतलाय आणि हे लांब गळा पुढचा गळा जो आहे आपण 5चा घेतलाय। हे बघा 5 घेतलाय आपण, 5चा। इथून रेष मारून घ्यायची आपल्याला आणि पूर्ण छाती आपण किती घेतली आहे, 10.5 घेतली आहे, 10.5 घेतली आहे। आता मी तुम्हाला पुढे दाखवते बघा कसं कसं माप घेतल्यात। हे बघा इथून आपण 5.5 घेतले, इथून 6 घेतले, हा शोल्डरची कंबरपट्टी घेतली आहे आपण, खाली कंबरपट्टी घेतली आहे आपण, तुम्हाला कशी दाखवतो बघा। हे बघा हे टक्स कसं आहे तुम्हाला दाखवते, 2 इंचावर फक्त 2-2 इंच अंतर ठेवायचं आहे फक्त आपल्याला, 2 इंच इथून, 2 इंच वरच्या साईडचा 2 इंच। हे बघा इथला 2.5 इंच घ्यायचा, कारण ही आपण मुंडा गळा आहे ना, आपण 1.5 इंच 1 इंच ठेवतो आणि तिथं 2 इंच आपण टक्स ठेवणार आहे। हे बघा आहे का, आतमधून 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला, तुम्हाला मार्कर दाखवते थांबा। हा बघा मी झूम कॅमेरा केलाय, आता कॅमेरा झूम करून मी तुम्हाला दाखवते। टक्स फक्त 2-2 इंचावरही राहिल्या पाहिजेत, कारण तो टक्स आकार दिसतो आपल्याला, त्यामुळे हे 2-2 इंचाचा आकार पाहिजे फक्त। आणि ही बघा पाठीमागची आपली फिटिंग दाखवते आणि 2 इंच आपण पुढे वाढून घेणार आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला। हे बघा 10.5 झाली का, परफेक्टच 10.5 आहे आणि पुढे आपण 1 इंच फक्त वाढून घेतली, फक्त 1 इंच घेतली आहे, जास्त नाही। हे बघा कारण छातीमध्ये कसं आहे आपण मार्जिन ठेवतो, कारण शिलाई पण करायची असते आपल्याला, त्याच्यामुळं थोडीशी मार्जिन जास्त गेली तरी चालते, कारण पुढं चालून कधी आपण जाड होतं कधी बारीक होतं, त्यामुळे थोडी तरी मार्जिन असली पाहिजे। इथं बघा आपण 1 इंच आणि 1.5 इंचावर टिक मार्क करून घेतली आहे आणि मुंडा असा गोल आकार काढून घ्यायचा, सी टाईप असा आकार काढून घ्यायचा। हे बघा पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला कटिंग करताना फक्त प्लीज लक्षात ठेवा। आणि इथं बघा आपण गळ्यासाठी 1 इंच घेतला होता आणि इथं 1/2 इंच घेतला होता कटिंग। बघा आता आपल्याला हे 1 इंचावर पुढचं 1.5 इंचा पत्र आपण कट करून घेतलंय आणि हा गळा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा आता हे आपण फोल्ड करून तुम्हाला दाखवते बघा। हे बघा खालचं पेपर आपण उचलून घेतलंय, वरचंच पेपरचं फक्त 1.5 इंचाचा मुंडा आपण कट करून घेतलाय। हे बघा आहे का,
ही पुढची बाजू झाली आणि ही मागची बाजू झाली. आता हे मधून कट करून घेऊया आपण. आता हे बघा, आता हे कंबरपट्टी तुम्हाला दाखवते बघा. मी कंबरपट्टीचा 1 इंचावर घेतला आहे आपण. तो आकार आला पाहिजे. आपण जे कंबरपट्टीचा थोडासा असा आकार असतो तो आकार आला पाहिजे. त्यामुळं आपण इथे 1 इंच घेतला आहे आणि वरी 2.5 इंच घेतला आहे. आता हे असं कट करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. टक्सचा ब्लाऊज तर खूप सोपा आहे आणि जास्त झंझट पण नाही आणि जास्त काहीच नाही आहे. तर बघा, हे एवढं आपलं परफेक्ट झालं. आता आपण बाही बघणार आहे. बाहीचा आकार टाकणार आहे बघा. आपण छोटी बाही घेणार आहे ना. आता त्या दिवशी तुम्ही लांब बाहीचा बघितला होता. आता मी छोटी बाही दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, माझी बाही किती आहे? 4.5 आहे. आपण 5 घेणार आहे कारण शिलाईमध्ये जातं. इकडं तिकडं शिलाईमध्ये जाऊन ती 4.5च होती. आणि तशी मला जरा बाही मोठीच आहे. जरा मला छोटीच घ्यायची आहे कारण ते तुम्हाला मी पुढं दाखवते कशी छोटी करायची आपल्याला. पण आता जेवढे आहे तेवढाच आकार दाखवणार आहे मी तुम्हाला. हे बघा, आपण इकडं 2 इंच घेतले आणि खाली 1.5 इंच घेतले आपण. आणि इथून आपल्याला बघा रेष मारून घ्यायची आहे. आता मला माझ्या व्हिडिओमध्ये ना थोडा आवाज येत असेल बरं का, कारण आमच्या इथं मंदिरामध्ये जरा कार्यक्रम आहे आणि इकडं गाडी आली आहे, ग्रामपंचायतीची गाडी आली, त्यामुळं ते लईच गोंधळ वाटतोय. जरासा समजून घ्या प्लीज. हे बघा, इथून आपल्याला रेष मारून घ्यायचे. हे असं एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. असा एक पान आकार द्यायचा आहे आपल्याला. आंब्याच्या पानाचा आकार कसा असतो तसा पानाचा आकार द्यायचा आहे आपल्याला. फक्त मी कशी मार्कर करते तेवढं प्लीज सगळ्यांनीच व्यवस्थित बघा. तुम्हाला क्लास लावायची पण गरज नाही. मी रोज तुम्ही मला सांगत जावा फक्त कमेंटमध्ये कुठला ब्लाऊज बघायचा आहे. मी नक्कीच तुम्हाला कुठला व्हिडिओ मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करीन. कारण तुम्ही शिकायला गेला तरी डोक्यात बसत नाही आहे. कारण माझ्या पण बरेच दिवस बसलं नव्हतं. पण आता मी आता बघा 18 वर्ष झाले मी शिकून आता. तरी पण मला आता जमायला लागले सगळं. त्यामुळे परफेक्ट मी ब्लाऊज मी स्वतःचे शिवते, बाहेरचे पण शिवते. आणि आता मी जे फिनिशिंग तुम्हाला दाखवते किंवा पेपरची दाखवते, मी हे स्वतःच्या ब्लाऊजची दाखवते. कारण स्वतःचं पहिलं दाखवायला पाहिजे. स्वतःचं येतं का नाही हे महत्त्वाचं आहे. तर बघा, मी इथून 1 इंचावर टिक मार्क करून घेतले आणि फोल्ड करून घेतले. तुम्हाला मी म्हणले होते माझी बाही ही जी माप घेतोय आपण ती जराशी मोठी आहे. हे बघा, साध्या टक्सचा ब्लाऊज आणि बाहीचा माप तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच सांगा. समजलं नसेल तरी नक्कीच मला कमेंट करा. याच्या पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि उद्याच्या भागात तुम्हाला कपड्याचा दाखवते. उद्याच्या भागात कसं शिवायचा आणि कापड कसं कट करायचं हे उद्याच्या भागात दाखवते मी. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही आणि कसा वाटलाय ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि जास्तीत जास्त चांगल्या कमेंट पण करत जावा. कारण तुमच्या कमेंटमुळे मला थोडासा असा कॉन्फिडन्स तर नक्कीच येतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.